शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी गिरीश मांजरेकर, ATGC बायोटेक। आज मी आलो आहे मांजरे या गावामध्ये आणि आपले शेतकरी बंधू आहेत। सर, आपलं थोडंसं परिचय। माझं नाव अभिजित सयाजीराव पाटील, राहणार मांजरी, तालुका सांगोला। आज तुम्ही आपलं आकर्षमी हे जे फळमाशीचं प्रोडक्ट आहे हे तुम्ही डीलर कडनं आता आणलात? आता आणले। हो, आणि तुमच्या पेरूचं क्षेत्र आहे किती आहे सर? 1.5 एकर आहे। 1.5 एकर मध्ये तुम्ही वापरताय। आज तुम्ही एक डबा वापरून बघताय। बरं, आपलं हे जे आकर्षमी प्रोडक्ट आहे हे फळमाशीसाठीचं प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये विशेष असं आहे की नर आणि मादी हे दोन्ही सुद्धा ह्याच्यामध्ये मारले जातात आणि 90 ते 95% आपल्याला ह्याचा रिझल्ट मिळतोय। नर मादी मारली गेल्यामुळे नुकसानीचं हे प्रमाण खूप कमी आहे। आता तुमचा तोडा चालू आहे। हो, आणि डंखमाशीचा त्रास आहे। आताच तुम्ही म्हटलात की जवळजवळ 2 ते 3 टन तुमचं पेरू डंखमाशीने खराब झालाय। फोमच्या वरून डंख मारलेला आहे। ठीक आहे, आपण हे आता वापरायचं कसं ते बघूयात। ह्याच्यामध्ये हे असं जेल येते, पाकिट येते। हे जेल या डब्यामध्ये आपण आधी प्रथम काढून घेऊयात। अशा पद्धतीने हे जेल आपण सगळं ह्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। हे फिप्रोनिल 5% SC हे जे कीटकनाशक आहे हे आपण ह्याच्यामध्ये 8 ml, आता आपण 8 म्हणजे 8 ते 10 मिलीपर्यंत आपण वापरू शकतो। आम्ही आता 8 ml हे फिप्रोनिल याच्यामध्ये टाकतोय। हे फिप्रोनिल 5% आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे आता व्यवस्थित आपण ढवळून घेणार आहोत। ढवळताना एक काळजी घ्यायची की ह्याच्यामध्ये तो पांढरा रंग जो आहे फिप्रोनिलचा तो दिसता कामा नये, तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। खाली तळाला सुद्धा फिप्रोनिल कधी कधी राहते, तेही व्यवस्थित बघून घ्यायचे। थोडा 5 मिनिटं जरी लागली तरी चालतील मिक्स करण्याला, पण ते मिक्स होणं गरजेचं आहे। सगळ्या जेलमध्ये ते व्यवस्थित युनिफॉर्म मिक्सिंग झालं पाहिजे। हे जे आपण लावणार आहोत त्या बॉर्डरचे 15 फुटाचं अंतर सोडून द्यायचंय। चारी बाजूने एक लाईन सोडून द्यायची। 15 फूट आतल्या संपूर्ण भागाला हे लावून घ्यायचंय 15 बाय 15 फुटावरती। आता तुमची जी लागवड आहे ती 7 आणि 5 फूट अशी आहे। जे ओळींमधलं अंतर 7 फूट आहे आणि झाडांमधलं अंतर 5 फूट, आपलं 5 फूट आहे। म्हणजे आपली 3 झाडं सोडून आपल्याला जेल लावायची। जेल लावताना ती अशा पद्धतीने बेचकीमध्ये असं गोळा झाला पाहिजे, मोदकासारखा। हीच एक काळजी घ्यायची आहे, कारण अशा पद्धतीने लावलं, पुसून घेतला जर चमचा, काय होते ती म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो लवकर उडून संपतोय। आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने गोळा लावतोय तेव्हा तो एक 40 ते 45 दिवसापर्यंत त्याचा सुगंध राहतोय आणि माशी त्याच्यावरती येत राहते। त्याच्यामुळे लावताना जलद न लाव, म्हणजे असं पुसून न लावता ते ह्या बेचकीमध्ये व्यवस्थित मोदकासारखं बसवून घ्यायचंय। पुन्हा आपल्याला 30-35 दिवसानंतर रिपीट करायचंय।